नमस्कार, मी साक्षी होममेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कुड्याच्या फुलांची भाजी आणि सोबत भाकरी। खूप छान मस्त अप्रतिम भाजी बनलेली आहे। पांढरा कुडा ही एक रानभाजी आहे, तसंच औषधी वनस्पती आहे। ही कोकण आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते। तसेच एप्रिल महिन्यापासून भाजी लागण्याला सुरुवात होते, तर ती पावसाळा सुरू होईपर्यंत फुलं लागत असतात। हे बघा, तुम्ही बघू शकता असे गुच्छ आहेत फुलांचे। हे आपण भाजी काढून आणलेली आहे। ही फुलं आपण एका बाजूला काढून मी ती सुकवून घेतली आहेत। ती आपण साठवून ठेवू शकतो 5-6 महिने, आणि जेव्हा आपल्याला भाजी करायची आहे त्यावेळेस आपण भाजी करू शकतो। तर तुम्ही बघू शकता इथे कुड्याची फुलं सुकलेली आहेत। ती घेतली आहेत आपण एका बाउलमध्ये, आणि आपण आता ती स्वच्छ धुवून घेणार आहोत। ओल्या फुलांची पण भाजी खूप छान होते, पण मी गावावरून येताना ती सुकवून आणली होती, तर त्याची तुम्हाला मी भाजी दाखवणार आहे। सेम टेस्ट लागते ओल्या भाजीची आणि सुक्या भाजीची सुद्धा। तर आपण आता ही स्वच्छ धुवून घेऊया, आणि त्यानंतर आपण ती शिजवून घ्यायची आहे। 10 मिनिटं शिजवली की ती पुन्हा फुलं जशा आकाराची असतात त्या आकाराची फुलं होतात। आता आपण गॅस बंद करूया। आता आपण ही भाजी थंड पाण्याखाली धुवून घेणार आहोत, आणि त्याचा जो कडवटपणा असतो थोडासा तो निघून जातो शिजवल्यामुळे। आणि धुवून झाली की आपण ती अशा पद्धतीने पिळून घ्यायची आहे। हे बघा, बघू शकता तुम्ही, असं त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे। पूर्णपणे लालसर कलरचं पाणी त्याचं येतं। या भाजीला इंद्रजित किंवा कुटच असेही नाव आहे। 10 ते 15 फूट उंच वाढणाऱ्या या झाडाला टोकाशी मंद सुवास असलेल्या पांढऱ्या रंगाच्या फुलांचा गुच्छ येतात, आणि याची भाजी आपण एकदा तरी वर्षातून खाल्ली पाहिजे। कारण रानभाज्या ह्या खूप पौष्टिक असतात आपल्या शरीरासाठी, पोटासाठी। तर आपण या पद्धतीने आता भाजी पिळून घेतलेली आहे व्यवस्थित। जास्त काही मसाले आपल्याला या भाजीमध्ये टाकावे लागत नाहीत, कारण रानभाज्या ह्या थोड्याशा कांद्यामध्ये परतल्या तर त्या खूप छान लागतात। तर आपण इथे एक मोठा कांदा चिरून घेतला आहे, आणि 5-6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत चिरून। आता एका पॅनमध्ये आपण थोडंसं तेल तापवून घेणार आहोत। मी ते 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे, गोडं तेल, आणि त्यामध्ये आता कांदा आणि लसूण परतून घेणार आहे। गोल्डन कलर येईपर्यंत आपण त्याला परतून घेणार आहोत। थोडासा कलर चेंज झाला आहे। आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकणार आहोत, तसंच 1 चमचा, मोठा चमचा आपण तिखट पावडर टाकणार आहोत। तुम्ही मिरचीमध्ये सुद्धा ही भाजी करू शकता। 1 चमचा मी इथे मीठ वापरला आहे, तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घेऊ शकता। काही जण या भाजीमध्ये खोबरं सुद्धा वापरतात, किंवा आपलं जे तिळकुट असतं ते सुद्धा वापरतात। पण ज्या रानभाज्या असतात त्या कमी मसाल्यांमध्ये केल्या तर त्या पौष्टिक पण असतात आणि सुंदर लागतात, खायला खूप छान लागतात। तर आता आपण ही जी उकडवून घेतलेली फुलं आहेत ती या मसाल्यामध्ये ॲड करणार आहोत, आणि व्यवस्थित परतून घेणार आहोत। मंद आचेवरच करायचं आपल्याला। आपण ऑलरेडी फुलं शिजवलेली आहेत, त्यामुळे आपल्याला जास्त काही त्याला मेहनत लागणार नाहीये। तुम्ही बघू शकता आता परतून झाली आहे भाजी व्यवस्थित। आपण आता थोडा वेळ झाकण त्याच्यावरती ठेवूयात। 2 ते 3 मिनिटं आपण ठेवणार आहोत, आणि यानंतर आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे। कोकणात ही कुडाची फुले सुकवून ती 5-6 महिने स्टोर केली जातात, आणि भाजीसाठी वापरली जाते। भरपूर प्रमाणात खातात कोकणातली माणसं ही भाजी। तसंच हे पोटाच्या विकारांसाठी ही भाजी अत्यंत गुणकारी आहे। पोटदुखी, गॅस, अतिसार अशा विकारांवरती गुणकारी आहे। कुटजारिस्ट हे प्रसिद्ध औषध कुडाच्या सालींपासून बनवले जाते। या झाडांच्या वरती ज्या शेंगा लागतात त्या शेंगांची भाजी ही खूप आपल्याला गुणकारी असते।
तर अशी एकदा तरी रानभाजी तुम्ही वर्षातून एकदा तरी खा. तर अशी साधी सोपी कुडाच्या फुलांची भाजी तुम्ही नक्की करून पहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.